नमस्कार मंडळी. आता माहेरी आले म्हणलं माझी भटकंती आज पण चालूच आहे आणि मुलांना घेऊन आज निघाली आहे जत्रेला. ते कुठे ते पुढे समजलंच. त्या अगोदर सर्वात अगोदर ह्या मुलाला बघून खरंच खूप वाईट वाटलं. त्याला प्रचंड थंडी वाजत होती आणि त्याच्या अंगावर कपडे नव्हते. पूर्ण बॉडीला त्यांनी असा कलर केला होता लोकांच्या मनोरंजनासाठी, जेणेकरून त्यातून थोडेफार काहीतरी पैसे मिळतील. सोडा. तर आतमध्ये आले, सुंदर आले असे एक नृत्य बघितलं आणि ते बघून खरंच खूप छान वाटलं. काहीतरी वेगळं बघायला भेटलं याचा आनंद वाटला. आणि त्याच्यानंतर तिकीट आम्ही ऑनलाईन काढल्यामुळं आम्हाला डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटली आणि आतमध्ये येता सुंदर असं डेकोरेशन बघायला भेटलं. आणि जेवढं तुमच्याबरोबर शेअर करता येईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी नक्की शेअर केलं. छोटी छोटी अशी गुलाबाची झेंडूची रोपटीसुद्धा होती, जे आपण पे करून घेऊ शकत होतो. आता इथं नंदी बैलसुद्धा होता. स्वराची घाई चालली होती की आम्हाला त्याच्या शिंगांना हात लावायचा आहे, तर तीसुद्धा इच्छा पूर्ण केली. हाताने काढलेल्या अशा रांगोळ्या होत्या. हे बघून खरंच खूप धक्का बसला की हाताने म्हणजे किती काही जणांच्या हातामध्ये कला असते ना. खरंच अप्रतिम रांगोळ्या होत्या, खूप आवडल्या. आणि त्याच्यानंतर साड्यांचे, ज्वेलरीचे खूप असे असंख्य म्हणजे खूप जास्त स्टॉल लागले होते. एवढं काही सगळं मला तुमच्याबरोबर शेअर करता येणार नाही, पण जेवढं मला तुमच्याबरोबर शेअर करता आलं तेवढं नक्कीच केलं आहे. तर साड्यांची प्राईस 15, 16, 17 हजार अशी प्राईज होती साड्यांची. फक्त बघण्याचा आनंद घेतला आणि म्हणलं चला घेऊ तर शकत नाही, पण खाण्याचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. इथं खाऊ गल्लीसुद्धा होती, तर म्हणलं सर्व काही बघून घेऊया आणि त्याच्यानंतर मस्त खाण्याचा आस्वाद घेऊया. तर हे सर्व काही हाताने केलं होतं, त्यामुळे त्यांची प्राईस ही खूप जास्त होती. आणि सर्व काही मला वाटतं इंडियामधले मला कमीच वाटले. बाहेरूनच सर्व काही लोक इथं सेल करण्यासाठी आले होते. हातातले बटवे, पर्स वगैरे ह्याच्यावर सर्व काही हाताने केलेलं काम होतं, त्यामुळे त्याची प्राईजही तेवढी होती. 2000, 2500 ह्या ज्या पर्स आहेत ह्यांची प्राईज होती. आणि बघूनच आनंद मांडला आणि म्हणलं ठीक आहे चला. तर इथं पोळपट वगैरे आणि जे जुन्या काळात भाकरी वगैरे टाकण्यासाठी यूज करतात, आता मला त्याचं नाव आठवत नाही आहे, ते सुद्धा होतं. आता खाऊ गल्लीत आलो आणि मस्त अशी बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, ठेसा याचा स्वाद घेतला. त्याच्यानंतर धपाटेसुद्धा इकडं गरमागरम करून द्यायचं काम चाललं होतं. पुरणपोळी. आणि जे फूड लवर आहेत ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. जवळ जर असेल तुमच्या तर तुम्ही नक्कीच विजिट करा. आता म्हणलं तिखट खाऊन झालं आहे, तर मस्त असे उकडीचे मोदकसुद्धा होते, तर त्याचासुद्धा आस्वाद घेऊया म्हणलं. आणि घरीसुद्धा पार्सल घेतलं. इकडं गरमागरम बायका अशा बनवून देत होत्या आणि तिकडं लोकांचं सेल करायचं चाललं होतं. सर्व काही मटेरियल घरूनच रेडी करून आणून इथं सेल करत होत्या. आम्हीसुद्धा ह्या उकडीच्या मोदकांचा स्वाद घेतला आणि असा संपवला आजचा दिवस. चला मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना